नाशिकमध्ये सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। प्रत्येक पक्षाचे उमेदवार लोकांच्या घरोघरी जाऊन, काही जण जॉगिंग ट्रॅकवर जाऊन सकाळच्या सुमारास प्रचार करतायत। मात्र आपण सध्या ज्या गोठ्यामध्ये आहोत त्या गोठ्यामध्ये नाशिकच्या प्रभाग क्रमांक 10च्या शिवसेनेच्या उमेदवार इंदुबाई नागरे या दररोज येतात, इथल्या गायींची सेवा करतात, त्यांना खाण्यापिण्यासाठी चारा देतात आणि त्याच्यानंतर सकाळपासून प्रचाराला सुरुवात करतात। आपण बघतोय की इंदुबाई ज्या आहेत त्या अद्यापही आपल्या गोठ्यात आहेत आणि इथे आल्यानंतर सकाळच्या सुमारास पहिले सगळ्या गायींना या ठिकाणी चारा घातला जातो, त्याच्यानंतर त्यांची सेवा केली जाते आणि नंतर त्या या ठिकाणी प्रचाराला निघतायत। इंदुबाई वर्षानुवर्ष हा अशा पद्धतीचा दिनक्रम जो आहे तो या ठिकाणी करत असतात आणि त्याच्यामुळे निवडणूक असो किंवा नसो त्यांचा हा दिनक्रम काही चुकलेला नाही आहे। शिवसेनेकडून त्या सध्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये उमेदवारी करतायत। ताई, आपण नाशिकमधल्या सगळ्यात खरं तर वयोवृद्ध देखील उमेदवार आहात। ही गोसेवा वर्षानुवर्ष आपण करताय, काय नेमकी याच्या मागची भावना? माझी पहिल्यापासूनची जी सवय आहे तर ती सवय अशी आहे, मी झोपेतून उठल्यानंतर साफसफाई करते आणि त्याच्यानंतर मला गोशाळेमध्ये येऊन शेण काढणं, त्यांना चारा टाकणं आणि माझ्या मुलाबाळाला सर्वेला ते कुटुंबातलं पाहणं ते माझं काम आहे। मला ती पहिल्यापासूनची सवय, मला निंदता पण येतं, मला साफसफाई पण करता येते। मला मग तिडून पुढचं काम शेतीत पण जाऊन चारा आणायचा सवय आहे, ती थोडी तरी आणायची राहती। विक्रम अण्णाला वाटतं बा नको आता तुझं वय झालं, पण दादा मला पहिल्यापासूनची ती सवय आहे, ती मला केल्याशिवाय होत नाही। मी 5ला उठून माझी ती आंघोळ पण माझी स्वतःची झाल्याशिवाय ती करून, माझं कपडे पण मी अजून माझे स्वतःचे धुते। अण्णांना ते लईन विशेष वाटतं, अरे बाई तुझ्याजवळ सुना आहे, मुलं आहे, माणसं आहे, कामावाले, पण नाही दादा माझ्या सवयीला विलाज नसतो। आता निवडणुकीची एवढी धामधूम चालू आहे, एवढ्या प्रचाराच्या गोंधळात वेळ मिळतोय का? हो, मी 5ला उठून माझं आवरून आणि नातू किंवा मुलं कोणी मला गाडीवर घेऊन येतं, पहिले तर पायी यायची आणि आल्यानंतर मी त्यांना आधीच चारा टाकणं, सवारणं, करणं, शेण काढणं, त्यांची साफसफाई कशी ती पाहणं आणि ते झाल्यानंतर मी वावरात चक्कर मारणं। मला मोटर पण चालू करता येते, माणसाला सांगून बाबा पाणी भरलं का तू, तो चारा व्यवस्थित असला तर मग मला आवडतं। माझ्या गाई गोशाळा कशी आहे, मला घोडे पण माझ्या मुलाचे आहे, तर ते फक्त गोशाळा आहे, दुसरं काहीच नाही असं। आता निवडणूक जवळ आलेली आहे, प्रचार तुमचा सुरू आहे, काय प्रतिसाद आहे लोकांचा? माझा प्रतिसाद म्हणजे जे लोकांचा असा आहे, आई ही पहिल्यापासूनची आमची, मी इडची पिंपळगाव रहिवासी इडलीच आहे, माझं गाव पण इडलंच आहे, मला प्रभाग पण माझा पिंपळगावचाच आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी मला पहिले पण मला ह्याच शिवसेनेचे ते पक्ष त्या पक्षातूनच काम केलं आणि आता पण मला त्याच शिवसेने पक्षातून मला उमेदवारी दिली। मी प्रभाग 10 मधून मी सकाळी 9ला लगेच प्रचार रॅलीला सुरू होते आणि ठिकठिकाणी जर काहीला लयच आवडलं, बाई आमच्याकडे आल्या पाहिजे तुम्ही, मी त्यांना ती वेळ देऊन त्यांच्यापर्यंत शेतात पण जाते, मला जात्यावर भरडून पाहते, मी जात्यावर दळता पण येतं, चुलीवर भाकर पण करता येते, झाडता पण येतं, गवत कापता येतं, अजून मला खाली वागता येतं, मांडी घालून बसते, मी एवढे प्रचारात फिरते। माझी इतकं कौतुक करते का आमची बाई अशी आहे का ह्या वयामध्ये आमची बाई अजून पण थकत नाही, वरच्या बिल्डिंग वरती चढून खाली उतरून मला कुठलाच थकवा येत नाही। 71 वर्षाच्या इंदुबाई नागरे ज्या आहेत त्या प्रभाग क्रमांक 10 मधनं शिवसेनेकडनं उमेदवारी करतायत। खरं तर या वयात देखील त्यांचा दिनक्रम जो आहे तो चुकलेला नाही आहे। अगदी निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत सुद्धा पहाटे उठून या ठिकाणी गोठ्यात येऊन गोसेवा करून त्यानंतर त्या निवडणुकीच्या प्रचाराला निघतायत। त्याच्यामुळे आता येणाऱ्या दिवसांमध्ये इथले स्थानिक रहिवासी, इथले मतदार त्यांना कशा पद्धतीनं कौल देतात हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, एकमेव.